नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित, घटक 6 भूमिती, उपघटक 31 क्षेत्रफळ, आयत आणि चौरस. स्वाध्याय 31.1 प्रश्न पहिला. एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेमी व 8 सेमी आहे, तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो. आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 12 सेमी आणि 8 सेमी. आपण या ठिकाणी आयत काढून घेणार आहोत. मग या आयताची लांबी आहे 12 आणि रुंदी आहे 8 सेमी. मग आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात, म्हणजे 12 सेमी आणि 8 सेमी. तर या आयताची परिमिती झाली किती? तर आयताची परिमिती म्हणजे 2 गुणिले बाजू अधिक 2 गुणिले रुंदी. म्हणजे सर्वांची जर बेरीज केली 12 दुणे 24, 24 आणि 8 32 आणि 8 40. म्हणजे आयताची परिमिती बरोबर 40 सेमी. मग त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेला चौरस, मग 40 सेमी परिमिती असलेला चौरस काढायचा आहे. मग आता 40 सेमी परिमिती असलेला चौरस जर आपण काढला तर या ठिकाणी प्रत्येक बाजू किती असेल? तर प्रत्येक बाजू असेल 10 सेमी. बघा, या ठिकाणी आपण चौरस काढला. या चौरसाची प्रत्येक बाजू आहे 10 सेमी. परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ. आता हा चौरस आहे, चौरसाची परिमिती किती आहे? चौरसाची परिमिती बरोबर 40 सेमी. म्हणजे जेवढी आयताची परिमिती होती तेवढीच परिमिती असलेला चौरस काढला आपण. मग चौरसाची एक बाजू झाली 10 सेमी. तर या चौरसाचं क्षेत्रफळ किती? मित्रांनो, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू. बाजू गुणिले बाजू म्हणजे 10 गुणिले 10 बरोबर 10 आहे 100. आणि क्षेत्रफळ म्हटलं की चौरस, चौ लावायचं, चौ आणि सेमीमध्ये आहे म्हणजे चौरस सेमी. म्हणजे या चौरसाचं क्षेत्रफळ किती येईल? 100 चौरस सेमी. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 100 चौरस सेमी. प्रश्न दुसरा. एका आयताचे क्षेत्रफळ 1200 चौरस सेमी असून त्याची रुंदी 20 सेमी आहे, तर त्या आयताची परिमिती किती असेल? मित्रांनो, आयताचं क्षेत्रफळ आहे 1200 चौरस सेमी. आयताचं क्षेत्रफळ म्हटलं की आयत या ठिकाणी आपण काढून घेणार. हा आहे आयत. या आयताचं क्षेत्रफळ आहे 1200 चौरस सेमी. आयताचं क्षेत्रफळ बरोबर 1200 चौरस सेमी. त्याची आपल्याला रुंदी दिली 20. मग आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजूसारख्या. ही बाजू 20 सेमी म्हणजे ही बाजूसुद्धा 20 सेमी असेल. तर आपल्याला त्याची फक्त लांबी काढायची आहे. तर लांबी काढण्यासाठी आपण क्षेत्रफळाचा या ठिकाणी वापर करणार. क्षेत्रफळ आहे 1200 आणि भागिले आपल्याला या ठिकाणी रुंदी करायची, भागिले आहे 20. मग 20 सख 120 आणि या ठिकाणी हे 0. म्हणजे एक बाजू लांबी असेल 60 सेमी आणि ही सुद्धा 60 सेमी. आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. म्हणजे 6 1 6, 6 2 12, 120, 130, 140, 150 आणि 160. म्हणजे आयताची परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. म्हणजे आयताची परिमिती म्हणजे या ठिकाणी 60 अधिक 60 अधिक 20 अधिक 20. सर्वांची बेरीज केली तरी चालेल किंवा सूत्राचा वापर करा. 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. 0शी 0, 6 2 12, 13 14, 15 16, 160 सेमी. क्षेत्रफळ म्हटलं की फक्त सेमी लिहायचं, परिमिती म्हटलं की फक्त सेमी आणि क्षेत्रफळ असेल तर चौरस सेंटीमीटर. म्हणजे आपलं उत्तर आलं 160 सेमी. आयताची परिमिती असेल 160 सेमी. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 160 सेमी. प्रश्न तिसरा. 6 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेमी आहे. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
मित्रांनो 6 सेमी रुंदी असलेला आयत. मग आयत म्हटलं की लगेच आपण आयताची आकृती काढून घेणार. या आयताची रुंदी आहे 6 सेमी. आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजूसारख्या 6 सेमी 6 सेमी. याची परिमिती आहे 34 सेमी. मग आता परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 34 सेमी. मग आता त्या परिमितीमधनं आपण जर रुंदी वजा केली म्हणजे 6 आणि 6 12 म्हणजे 34 मधून जर आपण 12 वजा केले तर या ठिकाणी उत्तर किती राहील 22. म्हणजे दोन बाजूंची लांबी आहे 22 म्हणजे एक बाजू झाली 11 आणि ही बाजूसुद्धा 11 सेमी. 11 सेमी आणि 11 सेमी म्हणजे आपल्याला आयताची परिमिती बरोबर आली 34 सेमी. 11 आणि 11 22, 22 आणि 12 34. मग आपल्याला पुढं काय विचारलं आहे, त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू, त्याच्या लांबी आहे 11 सेमी, त्या लांबीच्या दुपटी एवढी म्हणजे लांबीची दुप्पट म्हणजे 11च्या दुप्पट म्हणजे 22. लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेला चौरस. आता त्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेला आपल्याला चौरस काढायचा आहे. म्हणजे या चौरसाची प्रत्येक बाजू किती असेल 22. लांबीच्या दुप्पट म्हणजे 11च्या दुप्पट बाजू आणि दुप्पट बाजू असलेला चौरस आणि त्या चौरसाचं आपल्याला काढायचे क्षेत्रफळ. मग आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजू गुणिले बाजू. मग बाजू गुणिले बाजू म्हणजे 22 गुणिले 22. 22 दुने 44, हातचे आले 4. 22 दुने 44 आणि 4 48 म्हणजे 484 चौरस. क्षेत्रफळ म्हटलं की चौरस आणि सेमी आहे म्हणून सेमी. चौरस सेमी हे आलं आपलं उत्तर. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ असेल 484 चौरस सेमी. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 4. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. मित्रांनो या रेखांकित भागाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. आता या चौरसाची जो भाग रेखांकित आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. बाजू आहे 20 सेमी. मी या ठिकाणी आकृती काढून घेतो म्हणजे या ठिकाणी मला एक्सप्लेन करायला आणखीन सोपं जाईल. मित्रांनो तर हा आहे रेखांकित भाग आणि त्यानंतर हा सुद्धा एक रेखांकित भाग आहे. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजू आहे 20 सेमी, ही पूर्ण बाजू आहे 20 सेमी. आता चौरस आहे म्हटल्यावर सर्व बाजू समान असतील 20 सेमी 20 सेमी. मग 20 सेमी बाजू असेल, आता ही पूर्ण बाजू जर 20 सेमी असेल तर ही अर्धी बाजू किती असेल 10 सेमी. म्हणजे या ठिकाणी ही बाजू 10 सेमी आणि ही बाजूसुद्धा किती होईल 10 सेमी. मग ही बाजू या ठिकाणी 10 सेमी, ही बाजू 10 सेमी, सगळ्या बाजू जो रेखांकित चौरस आहे त्याची प्रत्येक बाजू 10 सेमी असेल. मग या एका रेखांकित चौरसाचं जर आपण क्षेत्रफळ काढलं तर काय 10 गुणिले 10 10 आहे 100 100 चौरस सेमी. हे झालं या रेखांकित चौरसाचं क्षेत्रफळ. आता हा जो आहे 100 चौरस सेमी याचं क्षेत्रफळ आलं आणि याच्या अर्धा भाग म्हणजे हा, या चौरसाचा अर्धा भाग आहे हा, म्हणजे याचं क्षेत्रफळ किती असेल, याचं 100 चौरस सेमी असेल म्हणजे या या अर्ध्या चौरसाचं क्षेत्रफळ असेल 50 चौरस सेमी. म्हणजे सर्वांची जर बेरीज केली तर 150 चौरस सेमी हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो बघा, ही बाजू 20 सेमी आहे म्हणजे ही अर्धी बाजू झाली 10 सेमी. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजू गुणिले बाजू म्हणजे ही बाजू 10 म्हणजे ही बाजू 10. 10 आहे 100 चौरस सेमी. मग आता या चौरसाचा अर्धा भाग म्हणजे हा चौरस, म्हणजे याचं 100 असेल तर याचं 50 असेल म्हणजे 100 चौरस सेमी आणि 50 चौरस सेमी बरोबर 150 चौरस सेमी. म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 150 चौरस सेमी. प्रश्न 5वा. 4 सेमी बाजू असलेला चौरस आणि लांबी 8 सेमी व रुंदी 2 सेमी असलेल्या आयताच्या क्षेत्रफळामधील फरक किती. मित्रांनो 4 सेमी बाजू असलेला चौरस म्हटलं की चारही बाजू सारख्या. मग या चौरसाची एक बाजू आहे 4 सेमी म्हणजे सगळ्या बाजू 4 सेमी असतील. मग आता या चौरसाचं क्षेत्रफळ जर आपण या ठिकाणी काढलं तर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, बाजू गुणिले
बाजू म्हणजेच 4 गुणिले 4 बरोबर 4 चोक 16 आणि चौरस सेमी. आणखीन पुढे प्रश्न विचारलाय लांबी 8 सेमी आणि रुंदी 2 सेमी असलेल्या आयताचं क्षेत्रफळ. त्यानंतर आता या ठिकाणी लांबी आहे 8 सेमी आणि रुंदी आहे 2 सेमी या आयताचं क्षेत्रफळ. आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? बाजू गुणिले लांबी गुणिले रुंदी. म्हणजे 8 गुणिले 2 8 दुणे 16 चौरस सेमी. मित्रांनो या ठिकाणी मी फॉर्म्युला याचं आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं नाही. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू लांबी गुणिले रुंदी. मग हे किती आलं? 16 चौरस सेमी. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ आलं 16 चौरस सेमी आणि आयताचं क्षेत्रफळ सुद्धा आलं 16 चौरस सेमी. म्हणजे क्षेत्रफळामधील काही फरक आहे का? फरक काहीच नाही आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 0 चौरस सेमी. दोघांमध्ये फरक आहे. प्रश्न 6वा 8 मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती जागेचे क्षेत्रफळ हे 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौरस मीटरने जास्त आहे. तर त्या आयताकृती जागेची लांबी किती असेल? मित्रांनो 8 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती जागेचं क्षेत्रफळ. आयताकृती जागा म्हटलं की एक आयत काढून घ्यायचा. या आयताकृती जागेची रुंदी आहे 8. आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. जागेचं क्षेत्रफळ हे 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा. आता आपल्याला काढायचं आहे 9 मीटर बाजू असलेला चौरस. मग आता हा 9 मीटर बाजू असलेला चौरस चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात. मग या चौरसाचं क्षेत्रफळ किती येईल? तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजू गुणिले बाजू म्हणजे 9 गुणिले 9 9 9 81 आणि चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौरस मीटरने जास्त आहे. म्हणजे 81 मध्ये आपण अगोदर 15 मिळवणार म्हणजे 6 आणि 9 म्हणजे झाले 96 चौरस सेमी. हे झालं चौरसाचं क्षेत्रफळ. तर त्या आयताकृती जागेची लांबी किती? तर या आता आयताकृती जागेची लांबी किती असेल? तर आपल्याला या ठिकाणी 96 भागिले 8 करावं लागेल. 96 भागिले 8 8 1 8 बाकी उरले 1 वरून घेतले 6 8 दुणे 16 बाकी या ठिकाणी 0 उरली. म्हणजे या आयताकृती जागेची लांबी असेल 12. मित्रांनो आयताकृती जागेची लांबी 12 म्हणजे रुंदी या ठिकाणी 8 सेमी आपल्याला रुंदी 8 मीटर दिलेली आहे. सॉरी हे सगळं मीटरमध्ये आहे. म्हणजे चौरस या ठिकाणी मीटर येईल. चौमी सेमी येणार नाही. चौरस मीटर. मग आता 12 8 96 म्हणजे हे बरोबर 96 चौरस मीटर या ठिकाणी क्षेत्रफळ येतं. म्हणजे आपल्याला विचारलं होतं आयताकृती जागेची लांबी किती? तर आयताकृती जागेची लांबी आली 12 मीटर. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे 12 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 7वा शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत. आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बनतील? या ठिकाणी आपण हे चौरस जोडून घेऊन राहिलेले चौरस मोजले तरी सुद्धा चालतील. आणि आता जी मोकळी जागा होती मोकळ्या जागेत जे आपण चौरस काढले त्या चौरसांची संख्या आपल्याला मोजायची आहे. 1 2 3 4 5 6 7 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चौक 28. तर मोकळ्या जागेत आणखी किती चौरस बसतील? तर आणखीन 28 चौरस बसतील. म्हणजे 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 28. प्रश्न 8वा बाजू 15 सेमी असलेल्या एका चौरसाकृती कापडाच्या तुकड्यातून 2 सेमी बाजू असलेला एक चौरस कापला. तर मूळ चौरसाकृती तुकडा व शिल्लक राहिलेला तुकडा यांच्या क्षेत्रफळामधील फरक किती? 15 सेमी बाजू असलेला चौरसाकृती कापडाचा तुकडा. मित्रांनो हा आहे 15 सेमी बाजू असलेला चौरसाकृती कापडाचा तुकडा. चौरस म्हटलं की सगळ्या बाजू सारख्या.
15 सेमी बाजू असलेला चौरसाकृती कापडाचा तुकडा, त्यातनं 2 सेमी बाजू असलेला चौरसाकृती कापडाचा तुकडा आपण कापला. मग आता आता हा तोच चौरस आहे, 15 सेमी बाजू असलेला चौरस. त्यातनं आपण 2 सेमी बाजू असलेला चौरसाचा तुकडा कापला. म्हणजे या ठिकाणी ही 2 सेमी बाजू, ही 2 सेमी, सगळ्या बाजू 2 सेमी असतील. मग आता तर शिल्लक राहिलेला तुकडा म्हणजे हा तुकडा जर आपण या ठिकाणी कट केला, या कापडातनं 15 सेमी बाजू असलेल्या कापडातनं आपण जर 2 सेमी कापडाचा तुकडा या ठिकाणी बाजूला काढला, तर शिल्लक राहिलेल्या क्षेत्रफळामधील फरक किती असेल? तर आता या चौरसाचं क्षेत्रफळ किती असेल? चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजू गुणिले बाजू म्हणजे 15 गुणिले 15 म्हणजे बरोबर किती येईल? 15चा वर्ग 200, 225 चौरस सेमी. हे झालं मूळ चौरसाकृती कापडाच्या तुकड्याचं क्षेत्रफळ. आता यातनं आपण हे जो 2 सेमी बाजू असलेल्या कापडाचा तुकडा कापला, तर याचं क्षेत्रफळ किती होईल? 2 गुणिले 2 म्हणजे 4 चौरस सेमी. मग आता 225 मधनं जर आपण 4 चौरस सेमी असलेला तुकडा बाजूला काढला, तर या ठिकाणी किती होईल? मग हे 225 वजा 4 जर केलं, तर या ठिकाणी उत्तर किती येईल? 221 चौरस सेमी. म्हणजे हा तुकडा काढल्यानंतर या चौरसाचं क्षेत्रफळ किती येईल? तर 221 चौरस सेमी. म्हणजे दोघांच्या क्षेत्रफळामध्ये कितीचा फरक असेल? तर या चौरसाचं क्षेत्रफळ असेल 225 आणि या चौरसाचं क्षेत्रफळ असेल 221 चौरस सेमी. म्हणजे दोघांमध्ये कितीचा फरक आहे? तर दोघांमध्ये 4 चौरस सेमी एवढा फरक असेल. हे असेल आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. म्हणजे 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4 चौरस सेमी. प्रश्न 9वा. एका आयताची परिमिती 60 सेमी असून त्याचे क्षेत्रफळ 200 चौरस सेमी आहे. तर त्याची लांबी व रुंदी पुढीलपैकी कोणती असेल? मित्रांनो, आयताची परिमिती आपल्याला सांगितली 60 सेमी. आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू सारख्या. तर आता परिमिती या आयताची परिमिती आहे 60 सेमी. आणि त्याचे क्षेत्रफळ पण सांगितलंय. क्षेत्रफळ बरोबर 200 चौरस सेमी. क्षेत्रफळ बरोबर 200 चौरस सेमी. तर त्याची लांबी व रुंदी पुढीलपैकी कोणती असेल? परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 60 सेमी आणि क्षेत्रफळ म्हणजे या आयतानं जी जागा व्यापली त्याचं क्षेत्रफळ आहे 200 चौरस सेमी. तर त्याची लांबी आणि रुंदी किती असेल? तर मित्रांनो, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी. तर आपल्याला लांबी आणि रुंदी पर्यायामध्ये दिलेली आहे. तर 11 गुणिले जर आपण 19 केलं म्हणजे लांबी गुणिले रुंदी म्हणजे क्षेत्रफळ. म्हणजे 11 गुणिले जर 19 केलं तर 200 उत्तर येत नाही. 11 गुणिले 19 बरोबर 200 उत्तर येत नाही. मग त्या ठिकाणी किती येत आहे आपण ते पण या ठिकाणी करूया. 19 एक 19 बाकी या ठिकाणी 1 उरली आणि 19 एक 19 आणि 1 20 म्हणजे 209. या ठिकाणी हे उत्तर चुकते. त्यानंतर 18 गुणिले 12 म्हणजे लांबी गुणिले रुंदी. 18 गुणिले जर आपण 12 केलं तर उत्तर 200 येतं का? तर नाही. या ठिकाणी मी गुणाकार करतो. 18 गुणिले 12 12 आठी 96 हातचे आले 9 12 एक 12 12 आणि 9 या ठिकाणी 21 216 हे उत्तर या ठिकाणी चुकतंय. त्यानंतर आहे 20 गुणिले 10 20 गुणिले 10 जर केलं तर बरोबर 20 10 200 म्हणजे हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजे या आयताची लांबी असेल 20 सेमी आणि रुंदी असेल 10 सेमी. म्हणजे 20 10 200 बरोबर क्षेत्रफळाला 200 चौरस सेमी आणि परिमिती पण बरोबर 60 सेमी येईल बघा. आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. म्हणजे ही बाजू 20, रुंदी असेल 10 सेमी. म्हणजे 20 दुणे 40 50 आणि 60 बरोबर परिमिती आली 60 सेमी आणि क्षेत्रफळ 200 चौरस सेमी. म्हणजे 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 20 व 10. प्रश्न 10वा. 12 मीटर रुंदी असलेल्या एका आयताचे क्षेत्रफळ 204 चौरस मीटर आहे. त्याची लांबी कितीने कमी करावी? म्हणजे 144
चौरस मीटर क्षेत्रफळाचा चौरस मिळेल. मित्रांनो, 12 मीटर रुंदी असलेल्या एका आयताचं क्षेत्रफळ. आयत म्हटलं की आयत काढून घ्या. 12 मीटर रुंदी. आयताच्या समोरासमोरच्या बाजूसारख्या 12 मीटर रुंदी असलेल्या एका आयताचं क्षेत्रफळ आहे 204 चौरस मीटर. आता क्षेत्रफळ जर 204 चौरस मीटर असेल तर त्याची लांबी आपण काढू शकतो. 204 भागिले आपल्याला 12 करावा लागेल. 12 एक 12 बाकी उरली 8. 12 साती 84 म्हणजे याची लांबी आली 17. मग आयताची लांबी आपल्याला मिळाली 17. तर त्याची लांबी कितीने कमी करावी म्हणजे 144 चौरस मीटर क्षेत्रफळाचा चौरस मिळेल. त्याची लांबी आता कितीने करावी? आपल्याला चौरस मिळाला पाहिजे आणि त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती असलं पाहिजे? तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ असलं पाहिजे 144 मीटर. मित्रांनो, या चौरसाचं क्षेत्रफळ 144 मीटर पाहिजे. म्हणजे आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू. मग 144 हा कशाचा वर्ग आहे? तर 12चा वर्ग. म्हणजे ह्या सगळ्या बाजू किती असतील? 12 असतील. मग 12 असतील. आपल्याला प्रश्न विचारला तर त्याची लांबी कितीने कमी करावी? म्हणजे आता याची लांबी आहे 17 आणि या ठिकाणी आहे 12. म्हणजे लांबी आपल्याला कितीने कमी करावी लागेल? 17 वरून 12 करायची. म्हणजे 17 वजा 12 म्हणजे लांबी आपल्याला 5 मीटरने या ठिकाणी कमी करावी लागेल. लांबी आपल्याला 5 मीटरने कमी करावी लागेल. म्हणजे 17 मीटरवरून 12 मीटर करावी लागेल. म्हणजे 144 चौरस मीटर क्षेत्रफळाचा चौरस मिळेल. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आहे 5 मीटर. 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 5 मीटर. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण क्षेत्रफळ, आयत आणि चौरस या टॉपिकवरील स्वाध्याय 31.1 हा कंप्लीट केला. यानंतर पुढचा स्वाध्याय पण चॅनलवरती अपलोड होईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.